काय चाललंय तुझं? मी झोपलेलो असताना माझा हात तुझ्या हातात कसा आला? नक्की काय आहे तुझ्या मनात? सर तुम्ही शट अप! आता मीच काहीतरी केलं असं म्हणू नकोस. हो सर. एक शब्द बोलू नकोस. माझी आई जे म्हणते ते करेक्ट आहे. हळूहळू रिअलाइज होत आहे मला आता. मी तुला माझी बायको म्हणून एक्सेप्ट करावं म्हणून चाललंय ना तुझं सगळं. मी झोपेत असताना माझा हात पकडायची हिंमत कशी झाली तुझी? माझ्यापासून लांब राहायचं मी सांगितलेलं होतं तुला. बस झाला सर. अहो तुम्ही मला बोलू तरी द्या. हे बघा तुमचा हात पकडायची काही हाऊस नाही मला. ते तर काल रात्री तुमचा हात बेडच्या खाली आला होता. तो अवघडल, तुम्हाला दुखल. अहो तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून तुम्ही हळूच उचलून बेडवर ठेवणार होते, तितक्यात तुम्हीच माझा हात पकडला. काही बडबडू नकोस. मी तुझा हात का पकडेन? एवढा चीप वाटलो मी तुला? तुझा हात पकडून तुला स्पर्श करून मला माझी डिग्निटी घालवायची नाहीये. मग आम्ही पण आबरू सांभाळणारी माणसं आहोत सर. त्यामुळे कोणाचाही हात धरत नाही. कोणाचाही हात धरत नाही म्हणजे? मी कोणीही वाटलं तुला? रस्त्यावरून चालणारा रँडम माणूस समजतेस का तुम्हाला? मग तुम्ही मला तशी समजता का? हो असं का बोलताय तुम्ही मला? मी काही बोलेन, तू मला उलट उत्तर द्यायचं नाहीस. माझ्याशी अंतर ठेवून वागायचं. तुला काय वाटलं ग? मी आव्हान ना घाबरतो? हे बघ, मी जर मनात आणलं ना, तुला या बेडरूमच्या नाही त्या घराच्या बाहेर काढायला पण कमी करणार नाही मी. त्यामुळे स्वतःच्या लायकीत राहायचं. झालं यांचं परत सुरू. सारखी लायकी का करतात हे? याचं वाईट वागून काय आनंद मिळतो काय माहिती. जाऊ दे, यांच्या ना नादालाच नको लागायला. आज हरतालिका आहे, सगळ्यांचे उपवास असणार. ही काय करू? मला तर भूकच कंट्रोल होत नाही. काहीतरी खाऊन आत्ताच पोट भरलेलं बरं.